मुंबईमध्ये या आधी देखील अनेक मुंबईकरांचा अपघाती मृत्यू झालेला आहे आणि त्याचपैकी एक मृत्यू आज देखील झाला आहे। मी सध्या मुलुंडमध्ये आहे। मुलुंडमध्ये मेट्रो 4 ज्या ठिकाणावरून जाते त्या मेट्रो 4 वरून इथे एक स्लॅबचा पार्ट जो आहे त्याला पॅरापीट म्हणतात, तो खाली कोसळला, जो सध्या या डिवायडरवर ठेवण्यात आलेला आहे। तो भाग जो आहे तो अचानक दुपारी 12:15च्या सुमारास खाली कोसळला आणि त्यानंतर या रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षावर आणि एका 4 चाकी वाहनावर तो भाग पडला। हा भाग इतका जड असतो की त्याखाली रिक्षा जी आहे ती पूर्णतः भुईसपाट झाली आणि त्यामुळे रिक्षाच्या आतमध्ये जे पॅसेंजर होते आणि रिक्षा चालक जो आहे त्याचबरोबर त्या 4 चाकी वाहनामध्ये जी महिला होती हे सगळे जखमी झाले। आत्ताची जी माहिती आहे त्यानुसार या 4 जखमींपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे आणि इतर तिघांपैकी देखील एक जण गंभीर जखमी आहे। यामध्ये 3 पुरुष आहेत तर एक महिला आहे। ही महिला जी आहे ती त्याच्या 4 चाकी वाहनामध्ये होती। त्या महिलेला आणि इतर तिघांना देखील जवळच्याच उपासनी रुग्णालयामध्ये ताबडतोब ॲडमिट करण्यात आलेलं होतं। मात्र त्यापैकी रामधान यादव हे जे आहेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे। इतर जे दोघे आहेत त्यामध्ये राजकुमार इंद्रजित यादव जे आहेत ते 45 वर्षांचे आहेत, यांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे आणि त्याबरोबर महेंद्र यादव म्हणून आहेत जे 52 वर्षाचे आहेत, त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत असं पोलिसांकडून आणि डॉक्टरांकडून सांगण्यात आलेलं आहे। आता महत्त्वाचा भाग हाच उरतो की इतका मोठा वजनाचा पार्ट हा एखाद्या मेट्रो लाईनच्या बांधकामाच्या साईटवरून खाली पडू कसा शकतो, कारण की ज्यावेळी ह्या मेट्रोचं बांधकाम सुरू झालं तेव्हापासून आतापर्यंत अनेक वर्ष लोटलेली आहेत। हा संपूर्ण भाग, हे संपूर्ण बांधकाम, हे स्ट्रक्चर अशाच प्रकारे आहे, त्यामुळे इथे सुरक्षिततेचे उपाय काय घेतले गेले होते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। या संपूर्ण बांधकामाचं ही जी मेट्रो आहे ती अर्धवट असल्यामुळे वेळोवेळी स्ट्रक्चरल ऑडिट होणं गरजेचं आहे। आता देखील अनेक भाग जे आहेत ते बाहेर लटकलेले आपल्याला दिसून येत आहेत आणि अशाच प्रकारे या संपूर्ण मेट्रोचं हे जे अर्धवट बांधकाम आहे त्यावर देखील अनेक भाग अजूनही लोंबकळत आहेत, तारा बाहेर आलेल्या आहेत, कुठेही सुरक्षितता इथे बाळगण्यात आलेली नाही आहे। मेट्रोचं हे स्टेशन देखील अर्धवट आहे, त्यामुळे या संपूर्ण मेट्रो मार्गाची या ठिकाणी ताबडतोब ही चाचणी व्हायला पाहिजे। इथे संपूर्ण मेट्रो मार्ग हा पाहणी करून त्या मेट्रो मार्गामध्ये जे जे धोकादायक पार्ट आहेत ते बाजूला करणं गरजेचं आहे, तरच येणाऱ्या काळात होणारे असे अपघात जे आहेत ते टाळता येतील। सध्या पोलिसांमार्फत या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे आणि पोलिसांनी देखील सांगितलं आहे की जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल। आता मेट्रो 4चं निर्माण जो आहे तो MMRDA मार्फत करण्यात येत होता। MMRDAने एका कंत्राटदाराला या ठिकाणी काम दिलेलं होतं, मग त्या कंत्राटदारावर आता गुन्हा दाखल होणार का, इथल्या साईट इंजिनियरवर गुन्हा दाखल होणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मुंबई फायर ब्रिगेड या ठिकाणी आहे आणि मुंबई फायर ब्रिगेड देखील इथे ताबडतोब पोचून त्यांनी हा जो रस्त्यावर हा जो पडलेला भाग आहे तो बाजूला केला, जी वाहनं अडकली होती ती बाजूला केली, जे जखमी होते त्यांना रुग्णालयात नेण्यात आलेलं होतं। मात्र आता उर्वरित जे धोकादायक भाग आहेत ते बाजूला कसे करायचे यावर त्यांचं काम सुरू आहे आणि ते देखील लवकरात लवकर करणं गरजेचं आहे। त्यासाठी MMRDAची टीम या घटनास्थळी पोहोचलेली आहे, मुंबई पोलीस या घटनास्थळी आहेत। मात्र मागणी केली जाते की या कंत्राटदारावर कारवाई व्हावी। आता या आधीच ही मागणी का नाही केली गेली, हे इन्स्पेक्शन का नाही केले गेलं, ही घटना टाळता आली असती का, हे अनेक प्रश्न आहेत। पण याच्या पुढे अशा प्रकारची घटना होऊ नये यासाठी तरी आता ताबडतोब मुंबई महानगरपालिका प्रशासनाने MMRDAने कारवाई करणं गरजेचं आहे, पावलं उचलणं गरजेचं आहे, तरच अशा प्रकारचे अपघाती मृत्यू हे रोखता येतील। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।